मेथीचे लाडू करणार आहोत। त्यासाठी मी ही मेथी घेतली आहे। मी कढई गरम करत ठेवली आहे। मी मेथी घालून घेते कढईमध्ये आणि तिला मंद आचेवर भाजून घेते। मेथी भाजताना कोरडीच भाजावी। जास्त लाल करू नये। आपली मेथी भाजली आहे। आता मी गॅस बंद करून घेते। मी मेथीला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि तिला थंड करत ठेवते। एका कढईमध्ये मी गव्हाचे पीठ घालून घेते। ते मी मंद आचेवर भाजून घेते। त्यात मी तूप वगैरे काही टाकलेलं नाहीये, नंतर टाकून घेऊया आपण तूप। आपले पीठ आता भाजत आले आहे। हे सतत ढवळत राहूनच करावे। त्यामध्ये मी 1 चमचा तूप घालून घेते। आणखी चमचाभर तेल तूप घालून घेते। आपले पीठ भाजून झाले आहे, ब्राऊन रंग आला आहे। मी गॅस आता बंद करून घेते आणि याला थंड करत ठेवते। आपण जी मेथी भाजून घेतली आहे ती मिक्सरला बारीक वाटून घेते मी। आपली वाटून झाली आहे। मी हिला एका भांड्यात टाकून घेते। त्यामध्ये मी हे वितळलेलं तूप घालून घेते आणि मिक्स करून ह्याला झाकून ठेवून देते। ही तुपात मिक्स झाली आहे। आता ह्याला मी 2 ते 3 दिवस असं झाकून ठेवून देते। याच्यामुळे मेथी हे खाताना कडू लागत नाही। इथे मनुका, पिस्ता, बदाम, अक्रोड, काजू आणि काळा मनुका घेतले आहेत। तीळ, कलिंगडच्या बिया, खारका पावडर, सुक्कं खोबरं, अळशी, खजूर आणि गूळ घेतली आहे। त्यामध्ये मी हे तूप घालून घेते। आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत ते ह्या तुपावर भाजून घेऊया। पहिला मी कोरडे आहेत ते घालून घेते। हे मी भाजून घेते। ह्यामध्ये आपण जे कलिंगडाचे बी आहे तेही घालून घेते। जे पहिला कोरडे आहेत ड्रायफ्रूट्स ते मंद आचेवर भाजून घेत आहे। ड्रायफ्रूट्स भाजून झाले आहेत ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये अळशी आहे ती भाजून घेते। ही मी कोरडीच भाजून घेत आहे। अळशी भाजून झाली आहे। ह्याला मी प्लेटमध्ये काढून घेते। आणि थंड करत ठेवते। मी हे जे तीळ घेतले आहेत ते घालून घेते आणि ही खारका पावडर घालून घेते आणि सुके खोबरे हे मी तिन्ही सर्व एकत्र भाजून घेत आहे।
हे पण भाजून झालं आहे. हे पण मी प्लेटमध्ये काढून घेते. परत अर्धा चमचा तूप घालून घेते आणि मनुका आणि खजूर आहे तो यामध्ये तळून घेते. खजूर आणि मनुकाही भाजून झाले आहे, तेही काढून थंड करत ठेवते. मिक्सरच्या भांड्यात हे कोरडे ड्रायफ्रूट्स आहेत ते याची भरड घालून घेते. जवस आहे तोही मिक्सरला फिरवून घेते. याच प्लेटमध्ये काढून घेतला आहे. आपण जे भाजून मिक्सरला केले होते ते मी मोठ्या प्लेटमध्ये काढून घेते. हेही त्यामध्ये खारका पावडर आणि खोबरं घालून घेते. जे गहू पीठ भाजले होते तेही ह्यामध्ये घालून घेते. आणखी मी 1 वाटी भाजून घेतले होते तेही घालून घेते. वेलची पावडर टाकते 1 चमचा आणि जायफळ किसून घालते. कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये मी 2 चमचे तूप घालून घेते. हे माझं घरगुती तूप आहे, तुम्ही कोणतंही वापरू शकता. तूप पितळ आहे. त्यामध्ये आम्ही कापलेला गूळ आहे तो घालून घेते. हा तुम्हाला दाखवायचा राहून गेला. आणि ही गूळ पावडरही घालून घेते. आणि हे सर्व गूळ विरघळवून घेते. ह्याचा आपल्याला पाक करायचा नाही आहे, फक्त वितळवून घ्यायचं आहे. गूळ आपलं वितळलं आहे. आता हा गॅस बंद करून घेते. आता गूळ थंड झाला आहे. मी याला हाताने सुद्धा मिक्स करून घेते, म्हणजे गूळ आपलं सर्व ठिकाणी लागलं जाईल. हाताने मिक्स करून झाला आहे. एका भांड्यात तूप घालून घेते. आपण जी मेथी भिजत घातली होती ती या तुपावरती भाजून घेते. आपण मेथीची पूड घेतानाही भाजून घेतली होती. परत त्याला तुपात टाकून थोडीशी परतून घेते. आपली मेथी परतून झाली आहे.
ही मेथी टाकल्यानंतर परत चमच्याने मिक्स करून घेते. आपली मेथी मिक्स करून झाली आहे. आता मी ह्याची तुम्हाला लाडू वाळून दाखवते. तुम्हाला जेवढा लहान मोठा हवा आहे त्या आकारात तुम्ही करून घेऊ शकता. आणखी करून दाखवते. मेथीचे लाडू तयार झाले आहेत. तुम्हाला एक फोडून दाखवते. एकदम अलगद असे फुटले जातात.